आहोत आणि आरक्षण घोषित करणार आहोत. मला वाटतं सरकार अतिशय सकारात्मक आहे. मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय, संपूर्ण शासनाची भूमिका ही अतिशय पॉझिटिव्ह आहे. अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आता हे आरक्षण आलेलं आहे आणि म्हणून आम्ही जरांगे पाटील साहेबांना पुन्हा विनंती करायला, या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उदयजी सामंत आहेत, भुमरे साहेब या ठिकाणी आहेत. आम्ही या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी आलेलो बाबा. आता 24 तारीख अल्टिमेटम हे आपण न करता आरक्षण अतिशय आता जवळ आलेलं आहे, आपल्या पारड्यात ते पडणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहोत. पण तो गेल्या वेळी उपोषणाला बसले असताना आमचे सहकारी मित्र, 2 न्यायाधीश, माजी न्यायाधीश हे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी लिखित स्वरूपामध्ये त्यांच्याशी ते बोलणं झाल्यानंतर त्यांनी लेखी केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आरक्षण देताना, म्हणजे आता आम्ही या नोंदी काढतो, पण हे नोंदी काढत असताना ज्याचं नाव निघालं त्याचे रक्तमासातले नातेवाईक, रक्तमासातले म्हणजे आपल्याकडे हा नियमच आहे, हा कायदा आहे, हा देशभर आहे की मी आणि माझी पत्नी जर असेल तर पत्नी ही त्यात गृहीत धरली जाते म्हणजे तिच्या नावाने ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही. मी ओबीसी असेल तर मग माझा मुलगा आहे, मुलगी आहे, भाऊ आहे, काका आहे, चुलते आहेत, म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं. पण माझी पत्नी आहे, पत्नीचे मुलं मुली, तिचा भाऊ, म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही, ते मिळत नाही. तर यात मागच्या वेळी जे बोलणं झालं जरांगे पाटील साहेबांबरोबर, तर त्यात असं लिहिलं की सोयरे संबंध, सगळे संबंध, सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकला गेलेला आहे. जरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय, सोयरे म्हणजे आपले वेळीजोई, हा शब्दशः अर्थ त्यांनी घेतलेला आहे. पण तो नियमामध्ये कुठे बसत नाही. आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय त्या संदर्भामध्ये झालेले आहेत, अनेक लोक कोर्टामध्ये गेलेले होते, सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं फेटाळलेलं आहे की मुलीकडचं आरक्षण तुमचं गृहीत धरलं जात नाही आणि म्हणून वडिलांकडचं, म्हणजे वडील असतील, म्हणजे माणूस असेल तर त्याचंच रक्तवंशावळीतले जे खालचे नातेवाईक आहेत, त्याचे सगळे संबंध आहेत, सगळे संबंध म्हणजे रक्तातले जे आहेत त्यांनाच ते सर्टिफिकेट मिळतं आणि म्हणून या गोष्टीवर थोडा आमचा काय झालेला आहे की सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्या नाही, म्हणजे मला दिलं तर माझ्या पत्नीलाही द्या, तिच्या भावालाही द्या, तिच्या वडिलांनाही द्या. मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाहीये. मी त्यांना तेच समजून सांगितलेलं आहे. पण ते लिहिलं गेलेलं आहे. मागच्या वेळी आरक्षण सोडताना जे सगळे आमचे सहकारी आलेले होते, तर तो सोयरे शब्द त्यांनी पकडल्यामुळे थोडी अडचण या ठिकाणी झाली. पण मला वाटतं तोही प्रश्न कुठेतरी आम्ही त्या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात संपवू, याच्यामध्ये कुठेतरी तोडगा निघेल आणि आरक्षणाचा पुढचा जो मार्ग आहे तो निश्चित सरकारला पूर्ण करायचा आहे. या फार झालं तर मला वाटतं 2 महिने लागणार नाहीत, पण त्या ठिकाणी मग क्युरेटिव्ह पिटिशन असेल किंवा मागासवर्गीच्या आयोगाच्या माध्यमातून असेल, हा प्रश्न मार्गी लागणार आहे. आणि त्याचबरोबर आपण ज्या नोंदी सगळ्या शोधतो आहोत, अजूनही 2 अहवाल आपल्याकडे आलेले आहेत. न्यायमूर्ती शिंदे, रिटायर्ड न्यायमूर्ती आपले जे आहेत त्याची समिती आहे, ती या संदर्भात मोठं काम करते, रात्रंदिवस या संदर्भात काम चाललेलं आहे. अजूनही आपण कुणबी दाखले त्या ठिकाणी शोधतो आहोत. पण जे दाखले सापडतील, व तो माणूस असेल तर त्याच्या सगळ्या घरच्या लोकांना म्हणजे त्याच्या मुलाला, पुतण्याला, काकांना, चुलत्यांना ते लागू होणार आहे, ते आपण त्या ठिकाणी देणार आहोत. आणि म्हणून माझी पुन्हा जरांगे पाटलांना विनंती आहे की आपण आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये आरक्षण आलेलं आहे. हे सगळं म्हणजे आपण एवढा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्र उभा केलेला आहे, भूतून भविष्याचा लढा पण या ठिकाणी उभा केलेला आहे. त्याचं सगळं क्रेडिट आपल्यालाच आहे. खरं म्हणजे सरकार काम करत होतं, दुर्दैवाने ते फेटाळलं गेलं, परंतु आता सुद्धा हे सरकार, आमचं सरकार, माननीय शिंदे साहेब हे या बाबतीमध्ये, दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे, त्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे आणि हे स्पष्ट केलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता ते आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि म्हणून आपण आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. कालच मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा झाली आणि आम्हाला 3-4 चिवटे पण या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाठवलेला आहे. भाऊ, आज जरी चर्चा सफल झाली नसली तरी 24 तारखेपर्यंत वेळ कायम आहे, त्याच्यात 1 तासही कमी करणार नाही. आणखी बैठका होतील, आणखी संवाद होईल. मला वाटतं की चर्चेतून मार्ग निघत असतो. मी मागे आपल्याला म्हणालो की असं चर्चा जर सुरू असली, चर्चेदार उघडे असले तर मार्ग हा निघतच असतो, इथे कुठेही ते थांबत नाही. आणि म्हणून मला वाटतं की या विषयावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांच्याशी सविस्तर बोललेलो आहोत. कारण देशामध्ये असा नियम नाही की नवरा बायको असेल तर बायकोला त्यात गृहीत धरावं नवऱ्याच्या सर्टिफिकेटवर, किंवा तिच्या भावाला असेल, तिच्या भाच्यांना असेल. तिच्या थोडी गाडी आमची अडलेली आहे, परंतु ते कायद्यात कुठे बसत नाही. ते लिहिलं गेलं असेल पण ते कायद्यामध्ये कुठे कदापि बसत नाही. मी ही भूमिका, आमची स्पष्ट भूमिका जरांगे पाटलांनी सांगितलेली आहे. मला वाटतं ते यावर सकारात्मक विचार करतील आणि या सगळ्या प्रश्नावर जरांगे पाटील म्हणतात की माझी चूक काही नाही आहे याच्यामध्ये, ते खरं आहे?
ते चूक नाही, त्यामध्ये सोयरा शब्द लिहिला गेलेला आहे. आता सोयरा शब्दाचा अर्थ ते घेत आहेत की बाबा सोयरा म्हणजे काय. आता दिवशी लिहिताना आपल्या लोकांनी रक्त नात्यातले जे असतील ते सगळे सोयरे. आता रक्त नात्यातले त्यात म्हटले एका समाजासाठी या जी आर मध्ये याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती एसटी एनटी व्हीजेएनटी सगळ्यांना आहे. इतर मागासवर्गीय समाजात जेवढ्या जाती आहेत राज्यामध्ये देशात त्या सगळ्यांना हे लागू आहे की महिलेकडे हे आरक्षण जात नाही. मला आठवतं विमल मुंदडा आमचे स्वर्गीय विमलताई होत्या, त्यांची केस खूप दिवस सुप्रीम कोर्टामध्ये चालली, अनेक तज्ञ त्याच्यावर लढले, पण त्यांना ते लागू झाले. त्यांच्या मुलाचं म्हणणं माझे दाखले मिळत आहेत जे आहेत कुणबी ते ओबीसीच आहेत. मी परत सांगेल की माझ्या मतदारसंघापैकी समजा 1,00,000 लोक असतील तर त्यातले 98,000 कुणबीच आहेत, मग ते ओबीसी मध्ये आहेत ना. जे कुणबी दाखले ज्यांचे मिळत आहेत ते ओरिजिनल ओबीसीच आहेत, आणि म्हणून आम्ही सगळे कुणबी दाखले शोधून काढतो आहोत. रात्रंदिवस ते काम न्यायमूर्ती शिंदेच्या अध्यक्षतेखाली चाललेलं आहे आणि त्यातून जे कुणबी त्या ठिकाणी दाखले मिळत आहेत त्यांना तर देणं बंधनकारकच आहे आणि त्यांच्या रक्तातल्या नातेवाईकांना देणं हे बंधनकारक आहे, पण ते मुलीकडचं नाहीये. म्हणजे आता माझा दाखला मिळाला तर माझ्या बायको ओबीसी नसेल समजा तर तिला ते लागू होत नाही. समजा तिच्या घरच्या लोकांना सुद्धा तिचे म्हणजे मग भाऊ असतील, तिचे आई वडील असतील, तिचे भाचे असतील, त्यांना लागू करा असा अर्थ ते काढतात, पण तसं शक्य होणार नाही. सोयऱ्याचा अर्थ शब्दशः आपल्याला घेता येणार नाही आणि तो कायद्यामध्ये देशामध्ये कुठे नाही. भाऊ, याच्यामध्ये नोंदीबद्दलचा प्रश्न माझा असा आहे की नोंदी फक्त पुरुषाच्या सापडल्या तरच तुम्ही ग्राह्य धरणार, काही नोंदी महिलांच्या सुद्धा सापडल्या जातात. बघा आता मी आहे, मला 2 मुली आहेत, तर दोघी ओबीसी आहेत, ते ओबीसी आहेत ना. पण समजा आता महिला जी असेल तिचं जर तुम्ही म्हणा तिच्यावरून मुलांना द्या, म्हणजे विमल मुंदडाचं उदाहरण मी पुन्हा तुम्हाला सांगेल की त्यांच्यावरून त्यांच्या मुलाची जात ठरत नाही. दाखल्यावरून आईच्या दाखल्यावरून मुलाची जात ठरत नाही, वडिलांच्या दाखल्यावरूनच ठरते. वडील आता मी समजा ओपन आहे, माझी बायको ओबीसी आहे, तर माझे मुलं ओपनच राहतील, ते ओबीसी मध्ये जाणार नाही, कारण माझं सर्टिफिकेट आहे वडिलांचं ते त्याला लागू होतं, आईचं होत नाही. हा नियम आहे, हा कायदा आहे देशात, त्यामुळे महिलेची जर नोंद सापडली तर तिच्या वंशावळीमध्ये सुद्धा प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जातो. तिच्या वंशावळी तिच्या आई वडिलांना नाही होणार, तिच्या मुलांनाही नाही होणार. आता माझ्या मुलींना आहे तर ते आहे, पण माझ्या मुलाचं असेल तर मग तिच्या खाली रक्तदात्यातल्या सगळ्या लोकांना ते लागू होत. मी 54 लाख नोंदी सापडल्या म्हणतात, त्यात नवीन नोंदी किती आणि जुन्या नोंदी किती? नाही ती माझ्याकडे आता माहिती नाही आहे, पण अजून नोंदी सापडलेल्या आहेत. 2 रिपोर्ट आपले आलेले आहेत, अजून रात्रंदिवस आपण त्या शोधतो आहोत. तो अहवाल लवकर त्या ठिकाणी सगळे अधिकारी सगळे कर्मचारी हे रात्रंदिवस हे काम करतायत, अतिशय वेगाने काम करतायत. अंतिम अहवाल अजून 2 अहवाल मला येतील असं वाटतंय, मला अजून एक पुढचा एक येईल, त्या संदर्भात नक्की माहिती आपल्याला नंतर मिळेल. काही पुरातन मंदिरातल्या नोंदी असतील किंवा देवी लसीच्या नोंदी या ग्राह्य धरल्या जाणार का? सगळ्या नोंदी त्याच्यामध्ये खूप आता तर आम्ही इतक्या वाढवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या जुन्या नव्या नोंदी अगदी तुम्ही म्हणजे कोणी जेलमध्ये असतात त्याच्या नोंदी आहेत, शाळेमधल्या आहेत, मंदिराच्या असतील, कोण वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या कुठली एक जरी नोंद मिळाली तरी त्याला कुणबीचा आम्ही दाखला देणार आहोत. अजून एक भाग पूर्वी यायची आणि ते नोंद हो. जात ती ग्राह्य धरली जाणार, ती सुद्धा ग्राह्य धरली जाईल. तर मी सांगितलं की कुठलंही एखादं तुम्ही फक्त आणा की हे मागचं असं उदाहरण आहे, संपला तुमच्या इकडे सल्यूशन, त्याच्यामध्ये त्याला सगळ्यांना देतो आहोत आणि तेच आम्ही शोधतो आहोत. आम्ही अगदी सगळे जेलमध्ये जाऊन सुद्धा सगळे पुरावे शोधतो की बाबा जे लोक जेलमध्ये त्यांच्याकडे कुणबी कार्ड जेलमध्ये टाकतात, त्याचं हे असतं एफआयआर मध्ये नसतं, पण जेलमध्ये माणूस गेला किती दाट टाकावी लागते, त्याच्यामुळे ते सुद्धा आम्ही शोधतो आहोत. म्हणजे सगळ्या प्रकारे एनकेर प्रकारे कुठल्याही प्रकारे खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत तुमचे काय असतील, शाळेतले दाखले असतील, कुठल्या काय जे असतील असे 35-36 प्रकार आहेत, ते सगळे आम्ही शोधून काढतो आणि त्याचे जो नोंद सापडेल कुणबी त्याला आम्ही त्यासाठी दाखले देतो. त्याला दाखला दिला गेला की मग त्याचे मुलं आहेत, मुली आहेत, चुलते आहेत, त्यांना तो आधार होतो की बाबा माझ्या काकांकडे आहे, माझ्या चुलत्याकडे मला द्यावं, ते लगेच देण्याची त्या ठिकाणी प्रोसिजर त्या ठिकाणी नियम आहे. मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर समाधान व्यक्त केलेलं आहे, सगळ्या गोष्टी त्यांनी अभिनंदन सुद्धा व्यक्त केलेलं आहे. त्यांची एक मागणी आहे की शिंदे समिती ही 24 तारखेची डेडलाईन न ठरवता त्या पुढेही तिनं काम करत राहावं, कारण त्या नोंदी अजून सापडत राहतील, तिला कार्यकाळ, तर ही मागणी तुम्ही लगेच मान्य करू शकता? ती मान्यच आहे, ती मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की जे शेवटच्या माणसाचा दाखला सापडेपर्यंत म्हणजे अगदी प्रत्येक कागदपत्राची जी नोंद काय ती आम्ही तपासतो आहोत, सगळ्या प्रकारे तपासतो आहोत आणि ती जोपर्यंत शेवटचा माणूस होती तोपर्यंत ते चालूच राहणार आहे, निरंतर सुरू राहणार आहे. तुम्ही अनेक तोडगे काढलेले आहेत, 24 तारखेपर्यंत वेळ आहे, तोडगा निघेल का तुमच्या मागे? नाही, मला वाटतं की खरं हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय समाजासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे हा आमची अपेक्षा इच्छा हीच आहे की हे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. आता आम्ही म्हणू चला मुलींना पण देऊन टाका व्याज, आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे
की आपण थोडा वेळ अजून द्यावा आणि मुख्यमंत्री महोदयाने तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतलेल्या एवढ्या लोकांसमोर, लाखो लोकांसमोर, लाखो म्हणजे करोडो लोक बघणार आहेत, ते रेकॉर्ड आहे सगळं. त्यामुळे हे आम्ही करणारच आहोत, पण फक्त ते आम्हाला कायद्याने टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, त्यासाठी आमची सगळी धडपड आहे. नोटीस मागे घ्या असं मागणी केली आहे. नाही, निश्चित त्या संदर्भामध्ये कसं झालं, यांच्याकडून बातमी आली की सगळे मुंबईकडे चला, ट्रॅक्टरमध्ये एवढं सगळं भरून घ्या, इतके हजाराच्या संख्येत ट्रॅक्टर काढा. तर पोलिसांना थोडी काळजी घ्यावी लागणार. शेवटी एवढे ट्रॅक्टर रस्त्यावर आले, जरांगे पाटलाचा मोर्चा म्हटल्यावर तर आम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. असं थोडंच आहे की ते 10-5 ट्रॅक्टर आले चालत चालत आम्ही बाजूला गेले, असं होणार आहे का? तर त्यामुळे पोलिसांना थोडी कायदा दूर, कारण थोडी मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही म्हटलं की ते जाहीरच केलं, यांनी नाही केलं, सहकार्यांनी केलं, समाजाने केलं, सोशल मीडियावरती आलं. त्यामुळे पोलिसांना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे थोडेफार सरकारला एवढी धास्ती आहे मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनात. आता तुम्हीच दाखवताय तर आम्ही काय. सर, आपका कहना है कि ओबीसी को धक्का ना लगाते हुए मराठाओं को आरक्षण देंगे, लेकिन दूसरी तरफ आप ये भी कहते हैं कि कुंभी जो है वो ओबीसी में है. तो है ना, कुंभी ओबीसी में ही है, जिनकी नोंद है कुंभी करके वो सब ओबीसी है. मैंने मेरे कॉन्स्टिट्यूशन से कहा कि मेरे अगर 1 लाख लोग हैं तो 90,000 लोग ये कुंभी है. आप विदर्भ में जाओगे तो वहाँ 100% लोग कुंभी है, तो ऑलरेडी ओबीसी में है, तो उनके लिए किसी की मतलब शिकायत नहीं है बाकी लोगों की. लेकिन जो सरसकट का विषय था कि सबको दे दो, इस विषय से लेके थोड़ी मतलब आपत्ति थी. तो इसीलिए अभी जो कुंभी है जिनकी नोंद पुरानी 1967 के पहले की जो है, तो वो पूरा हम लोग सर्च कर रहे हैं. आंध्रा में जाके, हैदराबाद जाके हम लोग सर्च कर रहे हैं. पूरी यंत्रणा जो है, हमारी जिला प्रशासन जो है, वो इसी काम में लगा हुआ है. और जिनकी नोंद कहीं ना कहीं मिलेगी उनको हम कुंभी का दाखला दे रहे हैं. आप बहुत उम्मीद से आए थे यहाँ पर कि आपकी बात बन जाएंगी, लेकिन क्या होगा? नहीं, बिल्कुल बनेगी. हम कहाँ ना उम्मीद होकर जा रहे हैं. 24 तारीख तक हम बिल्कुल उम्मीद लेके बैठे हैं यहाँ पर. जरूर इसमें से कोई ना कोई रास्ता निकलेगा. और मैं ये समझता हूँ कि हर बात का, हर समस्या का हल जो है चर्चा से निकलता है. हम लोग अगर उधर बैठ जाएंगे, तुमको जो करना तुम करो, ये बोले कि तुम नहीं देते तो मत दो, हम बोले कि हम नहीं आते, तो ऐसे से थोड़ी हल निकलेगा. तो इसलिए मुझे ऐसे लगता है कि समस्या जो है उसका हल चर्चा से निकलते रहता है. और मुझे पूरी अपेक्षा है, गारंटी है कि इस समस्या का हल, ये समस्या नहीं है लेकिन इस विषय का हल भी जरूर निकलेगा. मराठा समाज के कुछ लोगों पर कानूनी कार्रवाई हुई थी, वो वापस भी ली गई है. वापस? हाँ, वापस कुछ केसेस लिए गए हैं इस तरह. नहीं चल रहा है. तो उन्होंने भी, जरांगे पाटिल साहब और हमारी भी जो पीछे हम लोग, मैं 3 बार आके गया था, तब भी हमारी ये बात हुई थी. इसके बारे में तो सरकार भी पहल कर रही है. उनका जो कहना है वो भी हम उसके बारे में जरूर कोशिश कर रहे हैं. पाटील पुढे या थोडं. माझा सर 1921ला मुंबई हायकोर्टाचा निर्णय की मराठी आणि कुणबी एकच आहे. तर याच्यावर काय निर्णय? नाही, आता तसा निर्णय सगळे एकत्र असं करता येणार नाही. मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायद्याने सगळ्या गोष्टी तपासल्या जात आहेत. त्याच्यामध्ये मोठमोठे न्यायमूर्ती आहेत, मोठमोठे जस्टिस आहेत, भोसले साहेब आहेत, म्हणजे अनेक लोक त्याच्यावर काम करतायत. मी काही एवढा कायदा नाही किंवा नोंद आहे तर मला माहिती, तुम्ही सांगतायत ते काय आहे तर. पण याच्यावर दिल्ली सारख्या सुप्रीम कोर्टामध्ये खूप सगळ्या देशातले सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत, वकील आहेत, ऍडव्होकेट आहेत, ऍडव्होकेट जनरल आहेत, त्यांनी याच्यावर सगळी पहल करतायत. माजी न्यायाधीश आहेत 4-5, ते सुद्धा या ठिकाणी या विषयावर काम करतायत. त्यामुळे ते सांगतील या विषयात. तसं जर असतं ते होण्यासारखं सर आतापर्यंत होऊन गेलं असतं. मुंबई काही अडचण नसेल. मुंबई हायकोर्टाच्या गॅजेटियर मध्ये नोंद येते. ते कायद्याचं न्याय ते अभ्यास करतायत. लेपल एक मिनिट. हाँ ठीक है ना सर. ओके. पाटील साहेब काय म्हणाल? मराठा समाजाने त्यांच्या शब्दाचा सन्मानच केलेला आहे. 3 वेळेस, या अगोदरही मुख्यमंत्री साहेबाला 3 महिन्याचा वेळ दिला होता. त्यावेळेस नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती. त्यानंतरही 40 दिवस दिला. आताही 2 महिने दिले 24 डिसेंबरपर्यंत. समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाचा शब्द पाळायला मराठा समाज कधी कमी पडलेला नाही. आता त्यांनीच ठरवलेले शब्द आणि त्यांनीच त्यांचे घ्यावेत, एवढीच आमची अपेक्षा. याच्या पुढे काय नाही. तर त्यांचं म्हणणं असं आहे की चर्चा जरी निष्फळ झाली तर बोलणी संवादातूनच चर्चा सुटत असते. 24 तारखेपर्यंत वेळ आहे. तुम्ही चर्चेला पुन्हा तयार आहात सगळ्यावर? चर्चेचं तर मी त्यांना बोलताना सांगितलं ना, चर्चा 24 डिसेंबरपर्यंत बंद होण्याचं कारणच नाही. कारण 24 डिसेंबरपर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही. 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलाय. त्यांचे शब्द आहेत, त्यांनी ते मध्ये घ्यावेत, एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना. बाकी दुसरं काहीच नाही. संभ्रम कुणाचा आहे, सरकारचा का मनोज जरांगे पाटलांचा शब्दावर? नाही, माझं असण्याचं काय कारण नाही. शब्द त्यांचे तज्ज्ञ आहेत,
त्यांचे सगळे बांधव इथे आहेत. यांच्या समोर चर्चा ठरली, हेच व्यासपीठ आहे, हेच जागा आहे, हेच राज्य आहे त्यांचं आहे, जनता पण त्यांची, जे पालकत्व राज्याचं त्यांच्याकडेच. आम्हाला कशामुळे खोट्यात काढतील? लिहिलेलंच त्यांनी आहे. आणि आम्ही फक्त शब्दावरती ठाम आहेत. आम्ही कधी सन्मान केला नाही त्यांचा, कौतुक कधी केलं नाही. काल विधानमंडळावरती ज्यावेळेस ते पटलावरती ठेवलं गेलं, आम्ही ऐकलं त्याच वेळेस सन्मान केला. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान केला मराठा समाजाला. कारण आमचं मोठं मन करण्याचं कारण पण तसंच आहे की त्यांनी निर्णय घेतलायच ना, फक्त घोषणा मोठी झाली. त्यांनी एखादं घर आहे मोठं, त्याला दरवाजाही मोठा दिला, पण कडी कोणाच दिला नाही. मग ते पहिलं मोकळंच होतं घर, ना आता मोकळंच आहे, कुणी येईन कुणी जाय. त्या कडी कोंडा देणं आवश्यक होतं, म्हणजे पाचार नको आहे. आमचं तेवढंच म्हणणं होतं की स्पष्टता करा बस, आणि आहे ते शब्द मध्ये घ्या, यापेक्षा काही विनंती नाही. आणि मला वाटतंय 100% यातून मार्ग निघल. सरकार म्हणून हे आलेले जे प्रतिनिधी बांधव आहेत, माझे साहेब आलेत, अहमद साहेब आलेत, मामा बी आहेत. मामा तर महाराष्ट्राचेच व्हावं मला वाटतं उद्यापासून त्यांनी, म्हणजे मार्ग तरी निघेल सगळ्या भाषाचा. हो, म्हणजे उद्या मला वाटतंय 24 पर्यंत 100% मार्ग यातून निघल. ते नेहमी कायद्याचा चौकट सांगतायत की पुरुषाच्या बाजूतच वंशावळ धरली जाऊ शकते, महिलाच्या बाजूने हा कायदा आहे. हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही, तर देश पातळीवर कायदा आहे. मग एकदा कायदा जर बनलेला असेल तर सरकार सुद्धा हतबल होतं की तो कायदा कसा तोडून तुमची मागणी करायची. आम्ही कायदा तोडच म्हणत नाहीत ना, आम्ही कायद्याच्या चौकटीतच बोलतो. कायद्याच्या चौकटीत बोलतो, नोंदी कायद्याच्या चौकटीत सापडलेले, कायद्याच्या चौकटीतच आम्ही बोलतो. पण कायद्याच्या चौकटीत जे काही शब्द बसतात त्याला तज्ज्ञ आवश्यक आहेत, त्याच्यासाठी अभ्यासक तो विषय पुढे आज नाही. सरकार शब्द मध्ये घेतील, या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्यासाठी ही आम्हाला खात्री. एक सांगितलं आता, एक आणखीन 23 ला सांगू. पण तुम्ही जो विषय नेहमी बोलता की कुणबी नोंद जर सापडली असेल तर त्याच्या नातेवाईकांना, ज्यांची दफ्तरी नोंद नाही किंवा ये भी कहना था कि सरकारी जो अधिकारी है वो जातिवाद कर रहे हैं, या फिर वो जो मराठाओं के कुंभी सर्टिफिकेट के लिए काम नहीं कर रहे हैं. अनेक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे बरेचसे तालुके आहेत की त्याचे सरकारकडे रिपोर्ट गेले. असे भरपूर तालुके आहेत की निरंक म्हणून दिलेले अहवाल आणि त्याच्यानंतर नोंदी सापडल्या. काही ठिकाणी हे बहुला सांगणं गरजेचं आहे, आणि सगळे मंत्री महोदयांना सुद्धा, की बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे की कुणबी नोंदी असतानाही नाहीत म्हणून सरकारकडे अहवाल पाठवलेले. शांततेचं आवाहन करतो. त्या अधिकारी जाणून बुजून करतायत काही, तर मला वाटतं त्यांना कामावर जर कमी केलं तर सरकारचा त्यांच्यावरती धाक राहील आणि आपल्या दरी सुद्धा जनतेत निर्माण नाही होणार. कारण त्याचे जर तुम्ही अधिकाऱ्यांचे लाड केले तर तो असंच करत राहणार आहे, आणि तुम्हाला आवश्यकता जनतेची, त्यामुळे त्याचे लाड होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे. आणि ते मार्ग तर सुटलाच पाहिजे. नायगाव असेल, असे बरेच तालुके आहेत की गेवराई तालुक्यात सुद्धा अगोदर निरंक म्हणूनच दिलेला आहे, हे आपल्या शेजारच्या तालुक्यात. आता तिथं 66 पैकी 64 गावात नोंदी सापडल्या आणि त्याने अगोदर निरंक म्हणून दिले आहे. म्हणजे ही किती जातीवाद असू शकतो, आणि अधिक रोष वाढायला लागलाय. मला वाटतं त्या जर वापस झाल्या, कारण ते शांततेचे कार्यक्रम आहेत तेवढे. बीडचा आता होणारी 23ची सभा ही शांततेचा कार्यक्रम, त्या जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असाल तर हे मोठं अवघड झालं. म्हणजे याचा अर्थ असा होतो मग की या लोकशाहीत तुम्हाला अधिकार नाहीये शांततेत कार्यक्रम घेण्याचे. तुम्ही एकत्र येऊन एखादी मागणी मागण्याचे तुम्हाला अधिकार नाहीयेत. एकत्र येऊन तुम्ही संवाद नाही करू शकत, हे तुम्हाला लोकशाहीत अधिकार नाहीत. मग असं त्याचा अर्थ असा होतो. आणि जर ते थांबलं तर सरकार याच्या पाठीशी नाही. या नोटिसा दिल्या, काय केलं तरी आम्हाला आमच्या न्यायापासून नाही हटणार, कारण आमच्या लेकराला हक्क मिळवून देण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. तुम्ही आमच्या सुद्धा भावना समजून घ्या. जर नोटीस आली म्हणून आम्ही मागं सरकणार नाहीये, कारण आम्हाला लेकराच्या हक्कासाठी भांडावं लागणार आहे, तुमच्याशी झगडावं लागणार आहे. कारण सरकार तुम्ही, आम्ही तुम्हाला नाही भांडायचं, भांडायचं कोणाला? मग नोटिसा दिल्या म्हणून आम्ही थांबणार नाही, आणि हे आमच्याकडून कदापि शक्य नाही. गिरीश भाऊ, तुम्हाला बोलायचं खरं म्हणजे राजे पाटील जे म्हणतायत किंवा नोटिसा दिल्या वगैरे असे दिले असतील, मी नाही म्हणणार नाही. पण आपण बघितलं की खरं म्हणजे आतापर्यंत राजे पाटीलच्या एवढ्या सभा झाल्या, लाखोच्या सभा झाल्या, ती सभा तर रेकॉर्ड ब्रेक झाली. पण त्यावेळेला पोलिसांनी सहकार्य केलेलंच आहे. असं कधी झालं नाही की कोणाला अडवलं का कोणाला थांबवलं का विनाकारण त्रास दिला का वाहनांवर पुढे तक्रारी दाखल केल्या, असं कुठेही झालेलं नाही. बीडच्या बाबतीत मला जे असं वाटतं की ज्यावेळेला मागच्या वेळेला जो प्रकार झाला बीड याच्यामध्ये की माजलगावला बीडला, त्याची थोडीशी काळजी, कारण शेवटी सरकारचं एक असतं की प्रत्येक माणसाच्या जीवाची त्याने
संरक्षण करण्याची हमी सरकारची असते. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या बेसिसवर ज्या घटना घडल्या त्या बेसिसवर एखाद्या वेळेला नोटीस काही लोकांना दिल्या गेल्या असतील प्रिकॉशन म्हणून, ते आपण प्रत्येक उत्सवाला देतो, सणाला देतो, त्या बाबतीत ते दिल्या गेल्या असतील. पण त्यावरही आम्ही निश्चित विचार करू. जर शांततेने कार्यक्रम होत आहेत तर त्या बाबतीमध्ये कोणामध्ये काही दुमत नाही. आणि ट्रॅक्टरच्या बाबतीत तुम्ही जे म्हणतात की ट्रॅक्टरमध्ये दिल्या गेल्या, आता तुम्ही सोशल मीडियावरून एवढा मोठा मोर्चा सांगितलेला आहे की पोलिसांना थोडीफार काळजी घ्यावी लागेल. शेवटी ती मुंबई आहे, कोट्यावधी लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून सगळ्यांच्या जीवाची काळजी आम्हाला आहे त्या ठिकाणी. आणि मी जरांगे पाटलांनी तेच म्हटलं की ठीक आहे, आपले लोक आपलं ऐकतायत, जे संयमी आहेत, कुठेही काही मागच्या काळातही काही झालं नाही, आताही झालं नाही. पण आता बीडमध्ये जसं तुम्ही म्हणतात की बाहेरच्या लोकांनीच गोंधळ घातला, आता एवढा मोठा जर मोर्चा तिकडे आला मुंबईकडे आणि तिथे का आपण काय सांगू, आपले लोक राहतील का, बाहेरची लोक राहतील, ते सुद्धा काही त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतील. मग त्याच्यामध्ये कोणी कोणाची दुश्मनी काढण्यासाठी करतो, कोणी राजकीय दुश्मनी काढण्यासाठी करतो, कोणी नोंदी असताना सुद्धा दाखले मिळत नाही. पण आता स्पेसिफिक असं कुठलं कोणी सांगितलं की माझा दाखला आहे, माझी नोंद आहे, मला मिळत नाही, किंवा असं तालुके सांगितले, निश्चित त्याच्यावर सक्त कारवाई त्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यांवर त्या ठिकाणी केली जाईल. हे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आधी सांगितलेलं आहे. जेवढे असतील तेवढे सगळेच द्यायचे आहेत, सगळे दाखले त्या ठिकाणी काढून द्यायचे आहेत. त्यांच्या नोंदी असतील त्यांना जातीचे दाखले त्या ठिकाणी द्यायचे, ओबीसी दाखले द्यायचे आहेत, हे सांगितलेलंच आहे. त्यामुळे स्पेसिफिक काही तक्रार असेल तर निश्चित आम्ही त्याच्यावर अतिशय कडक कारवाई करू. एक शुभम शिंदे नावाचा संभाजीनगरमध्ये एक मुलगा आहे, त्याने घटनापत्र जोडलेलं आहे, मात्र तरी पण त्याचे सभागृह अभावी त्याचं रिजेक्ट करण्यात आलेलं अशी नोंद आहे. शुभम शिंदे नावाचं घटनापत्र 1967. मग असं असेल तर तुम्ही मिळालंच पाहिजे. मी कलेक्टरला सांगेन, तुम्ही नाव द्या, मला घेऊन येतो मी. असं असेल तर स्पेसिफिक असं काही असेल तर निश्चित मला वाटतं. पण शासनाने अतिशय सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत, त्या बाबतीमध्ये अजिबात तसा कुठलाही प्रकार होणार नाही. ओके, तुम्हाला बोलायचं. ओके. ओके बस हा झालं, निघलं ते कनेक्ट नाही इकडे राहू द्या. साड़ी का काम दिख रहा है मेरे कैमरे. वो पूरा काम सर बैठिए. बोर्ड मार. बाबू पाठवतो ते बंद कर. आता बंद लगेच पाठवू का? हो सर. हा उठल्यानंतर पाठवतो.
इसे आगे नाम नहीं मैं